लोभी भाऊ. सुरेंद्र नगरात दोन भाऊ राहत होते, केशव आणि माधव. लहानपणापासूनच दोघांमध्ये खूप प्रेम होतं. पण केशवचं लग्न होताच केशवच्या बायकोने आपले खरे रंग असे काही दाखवले की दोन्ही भावांमध्ये इस्टेटीवरून भांडणं झाली. त्यांच्यातले भांडण इतके वाढले की दोन्ही भाऊ एकाच घरात वेगवेगळे राहू लागले. कालांतराने केशवच्या घरी एक सुंदर कन्या रत्न जन्माला आलं. या आनंदात जेव्हा घरात सोहळा साजरा होत होता, ज्यात पूर्ण गाव सामील होतं, तेव्हा घरच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भावाला बोलवलं नाही. जशी जशी मुलगी मोठी होत गेली, माधव लपून तिला बघत असे. केशव आणि त्याची बायको उषा मुलीला एकच गोष्ट शिकवत. मम्मी, मी खेळायला जाऊ? जा बाळ, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या शिडीजवळ कधीही जाऊ नकोस. पण का? बाळा, तिथे वर एक खतरनाक राक्षस राहतो. तो सुंदर मुलींना खाऊन टाकतो. बापरे, मग एवढ्या खतरनाक राक्षसाला आपण हाकलून का नाही लावत मम्मी? मी हाकलण्याचा खूप प्रयत्न केला बाळा, पण तो इतका बेशरम आहे ना की तो घर सोडून जातच नाहीये. ठीक आहे मम्मी, मी त्या जिन्यांजवळ आता कधीच नाही जाणार. आई वडिलांनी मुलीच्या मनात ही गोष्ट छान बिंबवली. पण एके दिवशी कागदाचं विमान उडत उडत त्या शिडीजवळ जाऊन अडकलं. आधी तर मुलगी घाबरते की विमान कसं काढायचं, पण वर कोणीच नाही हे बघून ती शिडीवर चढते आणि विमान काढायचा प्रयत्न करते. पण शिडीच्या रेलिंग मध्ये तिचं डोकं अडकतं. ती खूप प्रयत्न करते, पण डोकं निघत नाही हे पाहून रडायला ओरडायला लागते. माझं डोकं अडकलं. नाही राक्षस, नको नको राक्षस. अरे 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 बाळा, ऐक. पण ते म्हणतात ना की पोटात माया असेल तर ती स्पर्शातून जाणवतेच. ही जाणीव परीसारख्या निरागस मुलीलाही झाली. आता ती येता जाता माधवला लपून पाहत असे. एके दिवशी माधव तिच्यासाठी मोठं चॉकलेट घेऊन येतो. चॉकलेट बघून ती घाबरत घाबरत त्याच्या जवळ येते. चॉकलेट खाणार? खाणार, पण तुम्ही मला नाही खाणार ना? मी का बर खाईन तुला? कारण की तुम्ही राक्षस आहात ना. कोणी सांगितलं? मम्मी पप्पांनी. त्यांनी सांगितलं की त्या जिन्याजवळ कधी नको जाऊस. तिकडे खतरनाक राक्षस राहतो. तो सुंदर आणि निरागस मुलींना खाऊन टाकतो. मी पण एक निरागस मुलगी आहे ना. हो, पण मी राक्षस नाहीच आहे. आधी राक्षस होता, पण मी त्याला मारून हाकलून दिलं. खरंच? हो, राक्षस तर बघ असा दिसतो. याच्या डोक्यावर शिंग असतात, लाल लाल डोळे असतात, मोठे मोठे बाहेर आलेले दात असतात. पण मी तर असा दिसतच नाही. मी तर तुझा काका आहे. राक्षस काका. त्या दिवशी पहिल्यांदा काका आणि पुतणीची मैत्री झाली. हळूहळू ही मैत्री घट्ट होत गेली. काका फक्त तिला लपून छपून चॉकलेटच नाही देत, तर तिच्या बरोबर वेगवेगळे खेळही खेळत. जसं लंगडी, बॉलने कॅच कॅच खेळणं. तो तिच्या बरोबर कागदी विमानही उडवायचा. दोघांमध्ये खूप प्रेम होतं. आता दोघांना एकमेकांशिवाय करमायचं नाही. आता ते वाट पाहू लागले की कधी परीचे मम्मी पप्पा बाहेर जातायत किंवा मम्मी काम संपवून झोपते. पण एके दिवशी परीची आई त्यांना खेळताना पाहते. रात्री केशव आल्यावर आई तक्रार करते, तर केशव ही आरडाओरड करतो. परी, तुला नाही सांगितलं होतं ना? खबरदार, परत त्या राक्षसाकडे बघितलं तर. पण तो राक्षस नाहीये पप्पा. खूप चांगला आहे माझा राक्षस काका. चुप, परत पाहिलंस तर तंगड्या तोडून ठेवेन. पण निरागस मुलीची भीती खूप दिवस राहत नाही. 1-2 दिवसातच ती परत माधवला भेटू लागली. परत दोघे खेळायला लागले. ती आपल्या राक्षस काकाला भेटून खूप खुश झाली. पण ती परत पकडली जाते. यावेळी केशव तिच्याशी फार वाईट वागतो.
अरे मी नाही सांगितलं होतं ना त्या राक्षसाला भेटायला, तरी का भेटलीस? आता बघतो कशी काय भेटतेस ती. उषा, आजपासून हिचं या खोलीतून बाहेर जाणं बंद. जर या खोलीतून बाहेर गेलीस ना तर खरोखरच तुझ्या तांगड्या मी तोडून ठेवेन. आणि मग खरोखरच ते दोघे नवरा बायको मुलीचं बाहेर पडणं बंद करतात. बिचारी परी कोमेजून जाते. माधव पण शिड्यांजवळ उभा राहून परीच्या खोलीच्या बंद दरवाजाकडे आशेने पाहत बसतो. निरागस परी हा दुरावा सहन करू शकत नाही आणि हळूहळू परीची तब्येत खालावते. डॉक्टर येऊन चेक करतात. हिला तर काहीच झालेलं नाहीये केशव भाऊ. हे तुम्ही काय बोलताय डॉक्टर साहेब? पण मग ही अशी अस्वस्थ का वाटते? हिला कुठली तरी गोष्ट आतल्या आत खूप सतावते. हा त्याचाच परिणाम आहे. जोपर्यंत तिच्या आतली ही गोष्ट संपणार नाही ती बरी नाही होणार. आणि जर असंच चालू राहिलं तर तिचा जीवही जाऊ शकेल. काय? डॉक्टर बाहेर येताच माधव पण तत्काळ त्याला विचारतो. माधवलाही डॉक्टर तेच सांगतात. हिच्या मनात जी गोष्ट आहे किंवा हिला जे हवंय ते नाही मिळालं तर त्याने तिचा जीवही जाऊ शकतो. हिच्या मनात जी गोष्ट आहे किंवा हिला जे हवंय ते नाही मिळालं तर त्याने तिचा जीवही जाऊ शकतो. हिच्या मनात जी गोष्ट आहे किंवा हिला जे हवंय ते नाही मिळालं तर त्याने तिचा जीवही जाऊ शकतो. इथे परी आपल्या खोलीत मोठे मोठे डोळे शून्यात लावून आजारी पडलीये. आई वडील तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतात पण ती काहीच उत्तर देत नाहीये. हे बघून दोघेही घाबरतात. अहो बघा ना, हिला काय झालंय ते. परी, परी, परी बेटा. अहो ही काहीच बोलत नाहीये. डॉक्टरांनी सांगितलं की ही जर आज काही नाही बोलली तर राक्षस काका. माधव, माझी मुलगी. काही नाही होणार आपल्या परीला. परी, राक्षस काका, मला तुमच्या बरोबर खेळायचंय. हो हो खेळ. तुझ्या राक्षस काकांबरोबर खेळ. फक्त लवकर बरी हो बाळा. काका चला ना, आपल्याला विमान उडवायचंय ना, बॉलने पण खेळायचंय. वाटतंय मुलीची इच्छा पूर्ण झाली. आता तिला काही नाही होणार. शी इज आउट ऑफ डेंजर. पण हे झालं कसं? असं समजा डॉक्टर साहेब की माझं स्वतःचं रक्त काही काळ माझ्यापासून लांब गेलं होतं. त्या रक्ताच्या कमतरतेनेच ही आजारी पडली होती. हो, आज परीने मला एक गोष्ट शिकवली की आपलं रक्त हे आपलंच असतं. त्याला कोणताही स्वार्थ, जमीन, लोभ वेगळं नाही करू शकत.